The students of Symbiosis College of Arts and Commerce interviewed overlooked woodworking artisans in Pune, uncovering their unique stories and highlighting the need to support these contributors to local culture. Let us find out what information they gathered. The art of woodworking is often a family affair, with skills and techniques passed down through the generations, creating a strong bond with the craft. Lot of people continue their family businesses and take it forward. It may not have women artisans, but they prefer to support their husbands or sons by working at home. सर आज तुमचं नाव बिझनेसचं नाव शिवजी लालजी पटेल. सर तुमचं बिझनेस सुरू कधी सुरू आम्ही नाही केला आहे, आमच्या पूर्वजांनी केलं. हो, म्हणजे आजोबांच्या आजोबापासून हे बिझनेस चालू आहे आमचा. क्रिकेट रोल पर कार्य करता था वो सब मशीन का स्पीच का आर्ट बनेगा इसके बारे में नहीं होता. अच्छा ना मशीन लेबर का वो भी हो रहा. और हाथ से काम जो मशीन पे सब काम नहीं होता, वो हाथ से होना, वो हाथ से होना, तो सब इम्पोर्टेंट नहीं है. सब कुछ चीज़ें जो है तो हाथ से करना होता है. लेदरच्या वस्तू निघाल्या आहेत, राउटर निघाले आहेत. तर आता आपली जी हातानीची कामं आहे ती सगळी कमी कमी होत चालली आहे. हां, तोच एक प्रश्न होता. ते आता झालं आहे की लोकांना या कलेमध्ये घुसायचं नाही आहे, कारण त्यांना ते मशीनवाले आहेत, म्हणून ही कला हळूहळू चालली आहे. कमी होत चालली आहे ती. हां, ही कला कमी होत चालली आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं? आता काय जसं आता काय बदलत चाललंय तर आपण पण बदलायचं. आपण पण तेच मशिनरी घ्यायची आणि त्याच्यावर काम करायचं. आणि PM ची एक योजना आहे, त्याच्यामध्ये कार्पेंटर जे वुडवर्क करतात त्यांना मदत मिळते, त्या ट्रेनिंग मिळते. त्याचा काही आधार वगैरे घेतला आहे तुम्ही? नाही, कारण असं काय, आम्ही बरेच अजून पण कार्पेंटरचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांचं म्हणणं आहे की सरकारकडनं मदत नाही मिळत. तुम्हाला वाटतं द्यायला पाहिजे अजून जी आहे त्याच्याहून जास्त? खरंच ज्यांना गरज असेल त्यांना द्यायची गरज आहे. सरकारचं म्हणजे आपलं काम आहे त्यांचं की त्यांनी गरजवंतांना सहकार्य करावं. आणि या सेक्टरमध्ये तुम्हाला म्हणजे काही मदत तुम्हाला हवी आहे की तुम्हाला करायला पाहिजे का, काही कमी आहे, प्रॉब्लेम्स काय येतात? आता आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला इथं जे जिथं आहे तिथं त्यांना छोटे छोटे स्टॉल वगैरे किंवा लायसन वगैरे देऊन टाकावं. अच्छा, ह्याच्यासाठी तुम्हाला लायसन्स इझिली मिळत नाही का? लायसन नाहीच आहे, म्हणजे आता आमच्याकडे सर्वे झाला नाही या गोष्टीचा. लायसन्स नाही. सगळे लोक बाहेरनं आले, त्यांच्याकडे लायसन आहे. आमच्या लोकांच्या इथं कुणाकडे लायसन नाही. When making a door, when a carpenter or the carver, whoever works, nowadays the machine are helpful. They do the lot of job. But even then, machine has got its own limitation. They reach the carving up to the 50%, 60%. But there is still chances to go ahead, where the depth really can be taken, and that only can be taken by the carpenter. As we conclude our journey into the world of woodworking artisans in India, we are reminded that behind each masterpiece lies a story of tradition, dedication, and a connection to the past. The challenges they face are real, but so is their determination to carry this rich legacy into the future. Let us celebrate and support these unsung heroes of craftsmanship as they continue to shape the cultural identity of our nation.